ये काय तमाशा लावलाय हा? धैर्य? अहो तमाशा कसला? वराते तुमच्या बायकोची सावी धैर्य मुजुमदारची. डोक्यावर पडलेस काय? घरातनं कसं धक्के मारून बाहेर काढलं होतं तुला, विसरलीस वाटतं. अहो विसरताय तुम्ही. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही घरात आणलं, वाटेल तेव्हा घरातून हकलून दिलं. असं नाही चालणार. ये परत हा. राम राम मंडळी, मी तुमची लाडकी सावी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे होऊ दे चर्चा. मंडळी, मला या वेशात बघून तुम्हाला असा शॉक लागला असेल ना? अहो असा शॉक माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासरकडच्यांना पण लागलाय. त्याचं काय झालं, आज माझ्या लग्नाला 5 महिने पूर्ण झाले आणि त्या निमित्तानं मी माझ्या नवऱ्यासाठी आणि सासरकडच्यांसाठी एक खास सरप्राईज प्लॅन केलंय. हे बघा, अरे वाजवा. थांबा थांबा. अर सगळ्यांची ओळख करून द्यायचीच राहिली की. तसही तुम्ही सगळ्यांना ओळखताच म्हणा, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून ओळख करून देते. चला. तर हे आमचे आहो माझा लाडका नवरा धैर्य मुजुमदार. ये सासूबाई, एक मिनिट. या आमच्या लाडक्या सासूबाई, आदरणीय, निंदनीय, सॉरी वंदनीय शिक्षण सम्राज्ञी दामिनी मुजुमदार. सासूबाई जरा हसा की, हसा. यांच्या दिसण्यावर जाऊ नका, ह्या दिसतात तशा नाहीयेत. म्हणजे मनाने खूप चांगल्या आहेत, खूप गोड. आता आपण भेटूयात आमच्या भाऊजींना. चला. आणि आता येस, हे माझे धीर विलास भाऊजी आणि भास्कर भाऊजी, कधीच पुढच्याचा विचार न करणारे, कायम माझात आणि पैशांचा गर्व असणारे. हे मी नाही, असं लोक यांच्याबद्दल बोलतात. आता हे खरं का खोटं हे पुढे जाऊन कळेलच तुम्हाला. चला. आणि ह्या आमच्या लाडक्या वहिनी नीता वहिनी आणि अवंती वहिनी, खरं सांगू का, अहो यांच्यामुळं आमच्या घराला घर पण येतं. वहिनी, अहो माणसाने एवढं पण गोड नसावं की त्या गोडव्याचा त्रास स्वतःलाच होईल. आर्या. आणि हे आमच्या घरातलं सगळ्यात लाडकं बाळ आर्या, मधाचं पोळं आणि दुधावरची साय. आता आणि हे आमचे मामा. नाही, शकुनी मामा नाही,
दयामाया नसलेले अहो म्हणजे दया मामा